नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सरळ सेवेची जी काही पदं आहेत ती भरली जाणार आहेत। त्यामधलंच एक पद म्हणजे ग्रामसेवक हे पद आहे मित्रांनो, ठीक आहे। मग आता यामधला जो काही सुधारित अभ्यासक्रम आहे तो आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। जर ग्रामसेवकची आपल्याला एक्झाम द्यायची असेल तर त्यामध्ये नेमक्या कोणत्या पद्धतीचा आपल्याला अभ्यासक्रम करायला लागणार आहे, कोणत्या विषयाचं नेमकं काय वाचावं लागणार आहे ते जेणेकरून परीक्षेमध्ये त्याच्यावर प्रश्न विचारला जाईल। तर त्यासाठी आपण या ठिकाणी हा सुधारित अभ्यासक्रम जो आहे तो या ठिकाणी पाहून घेणार आहोत की नेमकं काय काय याच्यामध्ये बदल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात। चला तर मग सुरुवात करूयात। बघा, तत्पूर्वी जे विद्यार्थी या ठिकाणी नवीन आहेत यांच्यासाठी जर आपण बघितलं तर एक तलाठीची आपण बॅच जी आहे ती या ठिकाणी सुरू केलेली आहे, ज्यामध्ये काय असणार आहेत तर वेगवेगळे जे काही विषय आहेत ते तुम्हाला हे एज्युकेटर जे आहेत त्या ठिकाणी शिकवतील। त्याचप्रमाणे या बॅचचं वैशिष्ट्य काय आहे तर ही बॅच तुम्हाला 4 महिने अभ्यासता येणार आहेत। त्याचप्रमाणे एका अगोदर जर आपण बघितलं तर एक वेळेस तुम्ही 4 वेळेस पाहू शकत होतात, मात्र या ठिकाणी कसलंच बंधन जे आहे ते या ठिकाणी ठेवलेलं नाही। एक व्हिडिओ तुम्ही कितीही वेळेस पाहू शकता, कधीही पाहू शकता, कुठेही पाहू शकता तुमच्या वेळेनुसार, ठीक आहे। त्यासाठी इम्पॉर्टंट अशी ही तलाठी भरतीची बॅच सुद्धा आपल्याकडे सुरू झाली आहे। तसेच जिल्हा परिषद भरती असेल किंवा इतर ज्या काही वेगवेगळ्या भरती आहेत त्या भरतींसाठी सुद्धा त्या ठिकाणी आपण बॅचेस जे आहेत ते आपल्या ॲप्लिकेशनवर त्या ठिकाणी सुरू आहेत। अभ्यास मित्र सरळ सेवा नावाचं तुम्हाला ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे, त्यावर तुम्हाला वेगवेगळ्या जे काही झडपीच्या बॅचेस असतील त्या तुम्हाला तिथं अभ्यासायला मिळतील, ठीक आहे। तर सुरुवात करूयात। आता या ठिकाणी जर आपण बघितलं, आता इकडं वेगवेगळ्या जे काही पदं आहेत त्या पदांचं काय दिलेलं आहे तर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप दिलेलं आहे, ठीक आहे। वेगवेगळे जे काही पदं आहेत झडपी जिल्हा परिषदद्वारे भरल्या जाणाऱ्या, मग त्याचं काय दिलेलं आहे इथं तर त्या ठिकाणी पद दिलेलं आहे आणि त्या पदाचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप दिले, म्हणजे की गुण किती असतील, प्रश्न किती असतील, प्रश्नामध्ये जर आपण बघितलं तर स्वरूप कशा पद्धतीचं असेल। मग आता जर आपण या ठिकाणी जे काही ग्रामसेवक भरती आहे त्या ग्रामसेवक भरतीविषयी जर आपण बघितलं तर या ठिकाणी बघा, ग्रामसेवक भरतीमध्ये मराठी संबंधीचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न किती आहेत, 15 प्रश्न आहेत आणि त्याला गुण किती आहेत, 30 गुण आहेत। म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण असे 30 गुण या ठिकाणी मराठीशी संबंधितच्या प्रश्नाला आहेत। इंग्रजी विषयाचे सुद्धा लक्षात घ्या, किती प्रश्न आहेत, 15 प्रश्न आहेत आणि त्याचे गुण किती आहेत, 30 आहेत। आणि सामान्य ज्ञानाचा जर आपण विचार केला तर संबंधित प्रश्न किती आहेत सामान्य ज्ञानचे तर 15 प्रश्न सामान्य ज्ञानचे आहेत आणि त्याला गुण सुद्धा किती आहेत तर 30 गुण इतके आहेत। आणि बुद्धिमापन अंकगणित संबंधीचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न किती आहेत तर लक्षात घ्या, ते सुद्धा 15 आहेत आणि त्याला गुण किती आहेत तर 30 गुण इतके आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील, ठीक आहे। हे कशाचं आपण बघतोय तर कंत्राटी जे काही ग्रामसेवक पद आहे त्या ग्रामसेवक पदाविषयी आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत। तांत्रिक प्रश्न जर आपण बघितले तर 40 आणि 80 मराठी आणि इंग्रजी माध्यम असेल, मग असे एकूण प्रश्न किती आहेत तर 100 प्रश्न आहेत आणि एकूण गुण किती आहेत तर 200 गुण आहेत। आणि या ठिकाणी जर आपण बघितलं किती मिनिटं आहेत तुमच्याकडे 120 मिनिटं, ठीक आहे। 2 तास तुमच्याकडे त्या ठिकाणी असणार आहेत। सर्व विषय जर आपण बघितले तर HSCच्या धर्तीवर किंवा HSC दर्जाच्या धर्तीवर व कृषी पदविका दर्जाचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील, ठीक आहे। तर अशा प्रकारे जर आपण बघितलं तर काय आहे तर एक प्रकारचं हे स्वरूप आपल्याला या ठिकाणी या परीक्षेचं किंवा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल, ठीक आहे। पुढे जाऊयात। मग आता हे जे काही इथं काय मराठीला 15, इंग्रजीला 15, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं सामान्य ज्ञानाला 15, गणित अंकगणित आणि बुद्धिमत्ता आहे। मग यामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी ह्या जे काही मराठी असेल, इंग्रजी असेल, सामान्य ज्ञान असेल, मग याच्यावर कोणत्या भागावर त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातील ते सुद्धा आपण या ठिकाणी बघून घेऊयात। म्हणजेच काय तर अभ्यासक्रम या ठिकाणी आपण बघूया, ठीक आहे। नेमका अभ्यासक्रम काय आहे, सिलेबस काय आहे। तर आता मराठी जर विषय आपण बघितला तर या मराठी विषयामध्ये सर्वसाधारण शब्द संग्रहावर प्रश्न विचारले जातात, वाक्य रचनेवर प्रश्न विचारले जातात, व्याकरण, आता इथं व्याकरण दिलंय, मात्र हा व्याकरण फक्त व्याकरण एवढंच आहे का तर व्याकरणामध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात, मोठा तो सिलेबस आहे, मग त्यामध्ये तो सुद्धा आपल्याला कव्हर करायचा आहे, ठीक आहे। बघा, आता इथं सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, म्हणी, वाक्यप्रचार आणि त्याचे अर्थ आहेत आणि उपयोग, उतार्यावरचे सुद्धा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी 2 ते 3 प्रश्न जे आहेत ते उताराशी संबंधित सुद्धा विचारले जातील। हा एवढा छोटा आहे का तर नाही, इथं व्याकरण म्हटलंय म्हणजे याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या येतात, त्यामुळे हा सिलेबस जो आहे तो खूप मोठा त्या ठिकाणी होऊन जातो। मग या संबंधित सुद्धा आपल्याकडे काय आहेत तर बॅचेसमध्ये व्यवस्थितरित्या कव्हर करून घेतलं जातं, ठीक आहे। त्यानंतर इंग्रजी जर आपण बघितली, इंग्रजी व्याकरण,
त्याच्यामध्ये जनरल व्होकॅब्युलरी आहे, त्याचप्रमाणे सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, ग्रामर. आता इथं सुद्धा ग्रामर म्हटले म्हणजे खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये येऊन जातात. इडियम्स अँड फ्रेज आहेत. त्यानंतर जर आपण बघितलं तर कॉम्प्रेशन, ठीक आहे, हे सुद्धा या ठिकाणी जर आपण बघितलं एक उत्तर दिला जाईल तुम्हाला आणि त्यावरचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी सोडावे लागणार आहे. तर अशा प्रकारे इंग्रजीचा हा भाग आहे ज्यामध्ये हा भाग सुद्धा मोठा त्या ठिकाणी असणार आहे. यस. पुढे बघा आपण बौद्धिक चाचणी. आता जर आपण बघितलं ज्याच्यामध्ये तुम्हाला काय अंकगणित आणि बुद्धिमत्तावरचे जे काही प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी विचारले जातील, ज्यामध्ये सामान्य बुद्धिमापन आणि आकलन असेल, तर्क आधारित प्रश्न सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातील आणि अंकगणित आधारित प्रश्न सुद्धा म्हणजे बुद्धिमत्ता आणि अंकगणितावर सुद्धा प्रश्न जे आहेत ते 15 तुम्हाला विचारले जाणार आहेत. यानंतर पुढे बघा सामान्य ज्ञान, ठीक आहे, हा घटक जो आहे तो कव्हर जितका आपल्याला जर आपण बघितला तर या ठिकाणी मराठी आहे, इंग्रजी आहे आणि त्या ठिकाणी बुद्धिमत्ता आणि अंकगणित आहे. मग हे जे काही आहे याचा सिलेबस लिमिटेड आहे. मात्र सामान्य ज्ञानचा सिलेबस लिमिटेड आहे का? त्यामध्ये तुम्हाला भूगोल सुद्धा करावं लागतं, तुम्हाला त्याच्यामध्ये इतिहास सुद्धा करावा लागतो, त्यामध्ये तुम्हाला राज्यघटना आहे, विज्ञान आहे. मग हे सर्व जे काही विषय आहेत त्यातल्या चालू घडामोडीवर सुद्धा प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. मग हे खूप मोठा असा सिलेबस आहे, ठीक आहे. सामान्य ज्ञान त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर खूप मोठा असा सिलेबस आहे. मग यासाठी तुम्हाला काय तर व्यवस्थित वाचन करावं लागणार आहे, जास्तीत जास्त रिव्हिजन करावं लागणार आहे. त्याचबरोबर आपण बघितलं जास्त PYQ त्या ठिकाणी तुम्हाला काय करावे लागतील, सोडावे लागतील, ठीक आहे. कोणतीही परीक्षा असू देत मित्रांनो, आधी एक गोष्ट आपल्याला काय लक्षात घेतली पाहिजे की आपल्या परीक्षेचं स्वरूप काय आहे. तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न दिलाय त्याचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे का? तर नाही. तुमचा पॅटर्न आहे MCQ पॅटर्न, ठीक आहे. MCQ पॅटर्न आहे. मग आपण काय केलं पाहिजे तर MCQ ची जास्तीत जास्त MCQ चा सराव तुमच्याकडून झाला पाहिजे मित्रांनो, ठीक आहे. आपण जसं 10वीची परीक्षा देतो, 12वीची परीक्षा देतो, त्याआधी आपले सराव पेपर होतात. मग त्यातून आपली काय नेमकं सराव करून घेतला जातो तर त्या ठिकाणी प्रश्न आणि त्याचे उत्तर लिहून घेतले जात होते. मग आपल्या परीक्षेचं स्वरूप काय आहे? MCQ आहे, MCQ पॅटर्न आहे. मग त्यानुसार आपण पण काय केलं पाहिजे तर तशा पद्धतीचा सराव आपण या ठिकाणी केला पाहिजे. तरच आपल्याला या परीक्षेचं नेमकं स्वरूप कळेल, नेमका भर कशावर दिला जातो आणि या परीक्षेमध्ये नेमके प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जातात याचं ज्या वेळेस तुम्ही अनालिसिस करता, प्रत्येक प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी चौफेर बाजूनी बघता, त्यावेळेस या परीक्षांचं जे काही विचारण्याची पॅटर्न आहे किंवा याची पद्धत आहे ती आपल्याला लक्षात येते आणि त्यानुसार आपल्याला परीक्षेमध्ये यश सुद्धा तितकंच चांगलं मिळतं मित्रांनो, ठीक आहे. त्यासाठी प्रश्न समजून घ्या, PYQ समजून घ्या आणि त्याचबरोबर आपले जे काही PYQ चे सिरीज जे आहेत त्या सुद्धा त्या ठिकाणी चालू आहेत, तिथं सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, अभ्यासू शकता, ठीक आहे. मग ह्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित प्लॅनिंग बनवून अभ्यास करायचा आहे, ठीक आहे. जरी तुम्ही काही काम करत असाल किंवा कोणती नोकरी करत असाल, त्या वेळेमधून तुम्हाला जो काही वेळ मिळतो, कोणाला 2 तास, कोणाला 3 तास, मात्र ते 3 तास जे आहेत ते व्यवस्थित त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे, ठीक आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवून त्या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करा. बघा मित्रांनो, परीक्षा तर होणारच आहे, कारण की जर आपण बघितलं येणाऱ्या ज्या काही निवडणुका आहेत मग त्या निवडणुका आधी परीक्षा होणार म्हणजे होणारच, ठीक आहे. कोणत्याही याच्यामध्ये काय तर परीक्षा होणारच. मग आता पुढचा जो काही काळ आहे तुमच्याकडे एक 7-8 महिने आहेत का तर अजिबात नाही, ठीक आहे. तुमच्याकडे काळ जो आहे तो लिमिटेड आहे, तुमचा सिलेबस जो आहे तो खूप मोठा आहे. त्यासाठी आत्तापासून सुरुवात करा, कारण की जागा ज्या आहेत त्या कमी आहेत का तर जागा अजिबात कमीत नाही मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला जर बघितलं जागा खूप साऱ्या आहेत आणि त्या ठिकाणी अशी संधी जी आहे ती तुम्हाला पुन्हा मिळणार नाही, ठीक आहे. जर तुम्ही बघितला या आधीच्या ज्या काही परीक्षा झाल्यात त्या ठिकाणी 2 ते 3 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी, त्या ठिकाणी 5 वर्षापूर्वी परीक्षा झालेल्या आहेत. मग आत्ता ही संधी चालून आली, कारण की तसं वातावरण निर्मिती जी आहे ती त्या ठिकाणी झालेली आहे आणि कोणत्याही क्षणी जे आहे ते त्या ठिकाणी पदं जी आहेत ती भरली जातील आणि जाहिरात आल्यानंतर अभ्यास सुरू करतो म्हटलात तर त्या ठिकाणी खूप वेळ निघून जाईल. त्यासाठी आत्तापासून तुम्हाला काय करायचं आहे तर अभ्यासाला सुरुवात करायची आहे, ठीक आहे. जर कोणी केलं नसेल, कोणाचा गॅप पडला असेल, आधी चालू केलं होतं आता गॅप पडलाय, मग पुढे जर त्या ठिकाणी वेळ आहे, संधी आहे, त्यासाठी अजून सुरुवात करा. इथून सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता, ठीक आहे. मग सामान्य ज्ञानामध्ये बघा काय येतं, आधुनिक भारताचा इतिहास, ठीक आहे. आधुनिक भारताचा इतिहास आहे, त्यामध्ये महाराष्ट्राशी संबंधित सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातील. भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोलावर सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातील. त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्थेवर आहेत प्रश्न, ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन, त्यांची रचना, संघटना आणि कार्यावर सुद्धा प्रश्न आहेत. महाराष्ट्रातील समाज सुधारक, ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासासंबंधित प्रश्न आहेत. चालू घडामोडीवरचे प्रश्न विचारले जातात. भारताच्या शेजारील राष्ट्राशी संबंध जे आहेत नेमके कशा पद्धतीचे आहेत त्याच्यावर सुद्धा प्रश्न आहेत. कृषी आणि ग्रामविकास, संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास त्या जिल्ह्याचा, हवामान इत्यादी स्थानिक बाबी सुद्धा
आणि त्याचे वैशिष्ट्य यावर सुद्धा तुम्हाला सामान्य ज्ञानमध्ये प्रश्न विचारले जातील। सिलेबस हा MPSCच्या दर्जाचा त्या ठिकाणी झालेला आहे, त्यासाठी तुम्हाला फाईट सुद्धा त्या दर्जाची त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे। त्यासाठी व्यवस्थित अभ्यास करा, आपले लेक्चर फॉलो करा, खूप सारे जे काही मटेरियल आहे ते आपल्या यूट्यूबला सुद्धा उपलब्ध आहे। खूप साऱ्या प्रश्नांची सिरीज आपण त्या ठिकाणी यूट्यूबला घेतली, त्याच्या प्लेलिस्टमध्ये जा, तिथून त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। मात्र काय करा, अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यास करा, ठीक आहे। तर आपण या ठिकाणी थांबूयात। जर त्या ठिकाणी याची जी PDF जर तुम्हाला हवी असेल तर आपलं जे काही ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनवर मी तुम्हाला या ठिकाणी अभ्यासक्रमाची जी काही PDF आहे ती टाकून देईल। त्यासाठी अभ्यास मित्र सरळ सेवा नावाचं जे काही आपलं ॲप्लिकेशन आहे ते सुद्धा इन्स्टॉल करा। या चॅनलवर नवीन असेल तर त्या ठिकाणी सबस्क्राईब सुद्धा तुम्हाला करायचा आहे, ठीक आहे। काही डाऊट्स असतील, तुमचे जर काही प्रॉब्लेम असतील तर खाली मोबाईल नंबर सुद्धा दिलाय तुम्हाला, त्या मोबाईलवर नंबरवर तुम्ही कधीही कॉल करू शकता आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी विचारू शकता। तर आपण या ठिकाणी थांबूयात। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा अभ्यास मित्र। धन्यवाद।